आज तुम्ही मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे। मुंबई पुणे महामार्गावरची वाहतूक 2 तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे। ओव्हरहेड गॅन्ट्रीज म्हणजेच महामार्गावर उंचावरील कमानीवर बसवलेले दिशाफलक बसवण्यासाठी ही वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। रसायनी आणि माडप या ठिकाणी हे कमानीवरचे फलक लावण्याचं काम सुरू आहे। 12 वाजता या कामाला सुरुवात झाली आहे। 2 वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार आहे। आत्ता नेमकं हे काम कुठवर झालंय जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पडाळे यांच्याकडून। विशाल, आणखी किती वेळ लागणार आहे हे काम पूर्ण होण्यासाठी आणि कधीपर्यंत वाहतूक पुन्हा सुरू होईल? बरोबर आहे सुवर्ण, साधारणपणे 12 वाजता हे काम सुरू झालेलं आहे। एक्सप्रेस हायवेवरील पुणे लेनवरती रसायनी ते माडप बोगदा या दरम्यान हे काम सुरू आहे। ज्या गॅन्ट्रीज आहे दिशादर्शक फलक हे लावण्याचं काम सुरू आहे MSRDC कडनं आणि त्यासाठी हा जो ब्लॉक घेण्यात आलेला आहे तो घेतलेला आहे। सध्या जे वाहनं आहेत पुण्याकडे जाणारी ही नॅशनल हायवेनी सोडलेली आहेत आणि ती पुन्हा खालापूर टोलनाक्याची तिथं पुन्हा एक्सप्रेस येत आहे। त्यामुळे जो मधला जो पट्टा आहे खालापूर टोलनाक्यापर्यंतचा तेवढ्या पट्ट्यामधली तेवढ्या महामार्गावरील जी वाहतूक आहे ती सध्या बंद आहे, परंतु 2 वाजता ही वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात येणार आहे। सुवर्ण, धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीसाठी।